पुरण तयार आहे. तू करते का? आता ना ही माझी पोळी आहे ना, ती भाजली जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आज आहे होळी, तर होळीला आम्ही बनवतो पुरणपोळी. आज बनणार आहे पुरणपोळी, तर इथे बनवणं चालू आहे. पुरण डाळ शिजवली, आता हा. त्याच्यात गूळ टाकलाय, पाणी घालून शिजवली हा आणि मग आता ते पाणी काढलं मी थोडस आमटी करायला पाणी काढलं. आता गुळ टाकलाय ते बघा. हा. गुळाचा खडा बघितलात? हा. टाकू. हा बघ, गुळाचा खडा. ते आता शिजतंय, मग थोड्या वेळाने ह्याच्यापेक्षा सोपा उपाय, गुळाचे तुकडे मिळतात ना बाजारात, ते तुम्ही टाका. लवकर होईल. टाकतो. हे ना पुरण आहे, जे आपण आता मगाशी शिजवलं. हे घ्यायचं, ते आता ना ह्याच्यामध्ये मिक्सरला लावणार. आता ह्याच्यामध्ये ना मिक्सरला लावायला पुरण भरलं. हे बघा, आता ते मिक्सरला लावणार आणि थोडंसं ते वरती राहिलेलं असतं ना जाड ते पुरण, जे बारीक नाही झालं है ना, गाळणीमधलं टाकलं, जे बारीक नाही झालं ना. आता हे मिक्सरला लावणार. मिक्सरमध्ये काढून आता ते असं गाळणीत गाळायचं है ना. हे बघा, हे असं गाळणीच्या खालून असं निघतं आणि हे सगळं वाटून झालं. असं बारीक करत जायचं गाळणीवर. लवकर होतं. पुरण यंत्रापेक्षा हे लवकर होतं. आमच्याकडे पुरण यंत्र आहे, पण आम्हाला ते पुरणाने कंटाळा येतो करायला. नाही, हे लगेच होतं. हा, हे बघा. वेळ पण जातो. आणि हे बघा, इथे एवढं असं गाळून घेत आहे आणि हे गाळून झालेलं आहे. पुरणपोळीचं पुरण तयार आहे. त्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं हा, आणि मीठ पाण्याने मळलं. आणि पाण्याने मळलं आणि आता परत तेल टाकायचं. मग आज पुरणपोळी बनणार आहे. तेल घ्यायचं, आपण जसं पीठ मळतो ना, कणिक मळतो, तसंच नॉर्मली मळायचं है ना. हा, पण बरोबर तेल ना? जास्त वापरायचं जरा. हा, जरा तेल जास्त घ्यायचं, कारण मैदा आहे ना. मळून घ्यायचं चांगलं पीठ. आता हे अच्छा. तेल लावून ठेवून द्यायचं थोडा वेळ, अर्धा तास तरी. जेवढं मळशील ना तेवढ्या पुरणपोळ्या तुझ्या चांगल्या होणार. अर्धा तास ठेवून द्यायचं. अच्छा. झाकून ठेवून द्यायचं. झालं. पुरण मस्त झालंय, एकदम सुंदर झालंय. तू करते का? हो. आता ना मी पुरणपोळीचा तो गोळा असतो ना, तो बनवणार आहे. हे बघा, हे आता थोडंसं पीठ घेते मी. हे बघा, थोडंसं पीठ घेतलं, ते आता थोडंसं असं हातावर मळायचं आणि त्याला आता सुकं पीठ लावणार आहे. हे बघा, सुकं पीठ लावलं थोडंसं, त्याची ना आता वाटी बनवायची. आता ह्याच्यामध्ये ना पुरण भरायचं, वाटीमध्ये पुरण असं ठेवून द्यायचं आणि मग नंतर आहे ना ती वाटी आहे ना अशी बंद करायची. गोळा बनवला आणि हा आता गोळा लाटायचा. इथे 4 आहेत ना गोळे मी बनवले. ही बाजू आहे ना खाली घ्यायची. हळूहळू लाट. आता ना मी पुरणपोळी लाटणार आहे. अलगद लाटायची असते, एकाच बाजूने लाटायची असते, असं माझ्या मम्मीने मला सांगितलंय.
झालेली आहे का माझी उचलू नको. पोळी. आता ना ही माझी पोळी आहे ना ती भाजली जाणार आहे. ही बघा माझी पोळी भाजत आहे. माझी पोळी फुगू पण शकते. हो, फुगणार. इथे मस्त भाजली ग मध्ये. हा मग तशी लाटली मी. माझी मेहनत. सांग. पुरणपोळ्या हे बघा पुरण एवढं उरलं अजून 25-30 होती. हे बघा पुरण उरलेलं आहे. आमची पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. हा. जाऊ दे ती नाही जात. जाऊ दे रे. जाऊ दे रे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.